मराठी कालगणनेनुसार इसवी सन 1596 मधील ज्येष्ठ महिन्यातील त्रयोदशीचा दिवस ठरवण्यात आला, ज्या दिवशी शिवराज्याभिषेक होणार होता। म्हणजेच 6 जून 1674 रोजी शिवराज्याभिषेक करण्याचे ठरले। परंतु शिवराज्याभिषेक करण्याची आवश्यकता तरी काय होती आणि स्वतः शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक केला तरी का, यासाठी आपल्याला सर्वप्रथम संपूर्ण भारतवर्षामध्ये होऊन गेलेले राजे यांची माहिती घेतली पाहिजे आणि त्यांनी केलेल्या शिवराज्याभिषेक याची आपल्याला माहिती जाणून घेतली पाहिजे। गुप्त काळानंतरच्या काळात हिंदू समाजाला राज्याभिषेक केल्याचे माहीत नव्हते। देवगिरींच्या यादवानंतर तर महाराष्ट्रामध्ये खरेखुरे राजपद हे नाहीसे झाले होते। त्यामध्ये दक्षिणेकडील आदिलशाही आणि निजामशाही आणि उत्तरेकडील मुघलशाही यांनी सर्वांना राजपद हे दिले होते, पण ते फक्त नावापुरतेच होते। संपूर्ण सत्ता ही मुस्लिमांच्या हाती होती आणि हे फक्त नावापुरतेच राजे होते। त्यामध्ये शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांना सुद्धा हे नावापुरतेच राजपद होते। छत्रपती शिवाजी महाराजांना हे नावापुरतं राजपद हे नको होतं, त्यामुळे त्यांनी स्वतःचा शिवराज्याभिषेक करून घेतला। अगदी याचंच उदाहरण म्हणजे 225 वर्षानंतर नेपोलियन बोनापार्ट यांनीही आपल्या स्वतःचा राज्याभिषेक करून घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते। परंतु हा शिवराज्याभिषेक करण्या अगोदरही आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची कामगिरी पाहणं खूप महत्त्वाचे आहे। इसवी सन 1646 मध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापूरच्या सल्तनतच्या आजारपणाचा फायदा घेऊन तोरणा किल्ला जिंकून घेतला आणि स्वराज्याचे पहिले तोरण बांधले। नंतर कोंढाणा, पुरंदर, चाकण, बारामती, सुपे ही ठिकाणे जिंकून घेतली। नंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1649 मध्ये जिंजी ताब्यात घेतला। नंतर 1656 मध्ये जावळीचे खोरे ताब्यात घेतले। त्याचप्रमाणे 1656 मध्ये अफजल खानाचा वध केला। नंतर पुढे 1660 मध्ये बाजीप्रभूने आपल्या जीवावर संपूर्ण खिंड लढवली। त्यानंतर 1660 मध्ये शाहिस्तेखानाची बोटे छाटण्यात आली। छत्रपती शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे अनेक किल्ले जिंकून घेतले आणि अनेक किल्ले ताब्यात घेतले। तरीही छत्रपती शिवाजी महाराज हे तांत्रिकदृष्ट्या राजे नव्हते, तर ते मुघलांचे एक जहागीरदाराचे पुत्रच होते। त्यासाठी स्वामीनिष्ठेची जर भावना पाहिजे असेल तर आपल्याला राजे होणे खूप गरजेचे होते, हे त्यांना माहिती होते। म्हणून त्यांनी स्वतः शिवराज्याभिषेक करण्याचे ठरवले। इसवी सन 1674 मध्ये शिवराज्याभिषेक संपन्न झाला, परंतु या राज्याभिषेकची वेळ ही 1673 मध्ये होते। म्हणजे संपूर्ण एक वर्षभर हा शिवराज्याभिषेक लांबणीवर पडला। आणि यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराज हे खरं क्षत्रिय आहेत की नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता। कारण क्षत्रिय हाच फक्त राजा होऊ शकतो। मग याला उत्तर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी बाळाजी आवजी, केशव भट आणि भालचंद्र यांना उत्तरेकडे जयपूर, काशी या ठिकाणी पाठवले, ज्यामध्ये राजपूत घराण्यातील सिसोदिया घराण्यामध्ये संपूर्ण वंशावळ चालून छत्रपती शिवाजी महाराज यांचे भोसले घराणे हे क्षत्रिय आहेत हे सिद्ध करण्यात आले। आणि त्यानंतर हे सर्व शिष्टमंडळ परतल्यानंतर हा शिवराज्याभिषेक संपन्न झाला। छत्रपती शिवाजी महाराज हे क्षत्रिय आहे हे सिद्ध झाल्यानंतर सर्वात महत्त्वाचं काम असं होतं की कोणते पंडित हा शिवराज्याभिषेक करणार। तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी पाठवलेले शिष्टमंडळ परतल्यानंतर गोविंद खेडेकर यांना काशी येथे पाठवले, जेथे गागा भट्ट हे पंडित होते जे शिवराज्याभिषेक करणार होते। तर गागा भट्ट हे मूळचे पैठणचे होते, परंतु मुस्लिम जुलमींना कंटाळून ते 16व्या शतकामध्ये पैठणमधून काशीला रवाना झाले होते। त्यानंतर गागा भट्ट यांनी येऊन शिवराज्याभिषेक करण्याचे पुढे काम चालू ठेवले। शिवराज्याभिषेक होण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 1674 मध्ये चिपळूणला भेट दिली, तिथे परशुरामाची पूजा बांधली। नंतर 4 दिवसानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे प्रतापगडावर रवाना झाले। तेथे तुळजाभवानीच्या मूर्तीचे दर्शन घेतले आणि त्या मूर्तीला 1.25 मन सोन्याची छत्री अर्पण केली आणि नंतर ते पुढे राज्याभिषेकसाठी रायगडावर परतले। छत्रपती शिवाजी महाराज हे रायगडावर परतल्यानंतर 6 जून 1674 मध्ये म्हणजे ज्येष्ठ महिन्यातील त्रयोदशीच्या दिवशी शिवराज्याभिषेक संपन्न करण्यात आला। त्यामध्ये सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या राणी सोयराबाई ह्या मंडपामध्ये आल्या आणि त्यानंतर त्यांनी गणेश पूजन, स्वस्तिक पूजन आणि मंडप पूजन केले। हे झाल्यानंतर होम हवन झाले आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराज हे सोन्याच्या बनवलेल्या सिंहासनाकडे वळाले आणि सिंहासनाचे आरोहण करण्यात आले। मातोश्री जिजाऊ आणि इतर वडीलधारी मंडळी त्याचप्रमाणे पंडित गागा भट्ट यांना नमस्कार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंहासनारोहण केले। इतिहासकार सर जदुनाथ सरकार त्यांच्या पुस्तकामध्ये लिहिताना सांगतात की शिवछत्रपती महाराजांचे जे काही सिंहासन होते ते जवळजवळ 32 मन सोन्याचे होते। त्याचप्रमाणे त्याची संपूर्ण किंमत ही 14 लाख अशी होती।
त्याचप्रमाणे त्यावरती जडित असलेल्या रत्नांची किंमत ही वेगळीच होती. इंग्रजी वकील ऑक्सिडन हा सुद्धा शिवराज्याभिषेकच्या वेळी उपस्थित होता. त्याचप्रमाणे त्यांनी केलेल्या वर्णनानुसार सिंहासनाच्या दोन्ही बाजूला भालाचे टोक हे सुवर्णांकित केले होते. त्याचप्रमाणे त्या दोन्ही भाल्याच्या टोकांवरती अनेक सत्ता चिन्हे होती आणि उजव्या हाताला मत्स्यदंताची चिन्हे होती, तर डाव्या हाताला अश्वपुच्छाची काही चिन्हे होती. 6 जूनला झालेल्या शिवराज्याभिषेकानंतर अगदी 3 महिन्यानंतरच दुसरा शिवराज्याभिषेक घडून आणण्यात आला. निश्चलपुरी नावाच्या या गोसाव्याने हा दुसरा शिवराज्याभिषेक करण्यात आला, जो तांत्रिकदृष्ट्या करण्यात आला. त्यामध्ये त्याने गागाभट्ट यांनी केलेल्या शिवराज्याभिषेकामध्ये अनेक त्रुटी सांगितल्या, जो वैदिक पद्धतीने करण्यात आला होता. संपूर्ण शिवराज्याभिषेक संपन्न झाल्यानंतर अनेक गोष्टी ह्या शिवाजी महाराजांनी अंमलात आणल्या. त्या काही गोष्टी पुढील प्रमाणे आपण पाहू शकतो. छत्रपती शिवाजी महाराजांना शककर्ता म्हणजेच युगाचा संस्थापक आणि छत्रपती म्हणजे सार्वभौम राजा ही पद देण्यात आले. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी पेशवास पंतप्रधान आणि मुजुमदारास अमात्य ही नावे देण्यात आली, जी काही संस्कृत नावे दिली आणि त्याबद्दल फारसी भाषेचं संस्कृत किंवा मराठीवर होणारे जे काही प्रभुत्व आहे ते कमी करण्यात आले. शिवराज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक शक सुरुवात केली. शक सुरुवात करणे म्हणजेच एक स्वतःचं एक नवं पर्व किंवा एक नवीन युगाचा प्रारंभ करणं, तो म्हणजेच हिंदवी स्वराज्यासाठी नवीन शक सुरुवात केली. त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी तांब्याची पैसा आणि शिवराई होन ही नाणी तयार करण्यात आली. जे काही जुने कायदे होते ते छत्रपती शिवाजी महाराजांनी तसेच ठेवले, जे लोकांच्या भल्यासाठी होते. परंतु जे काही मुघल काळातले कायदे होते, ज्यामध्ये खूप काही त्रुटी होत्या, त्या भरून काढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काही नवीन कायदे तयार केले. त्याचप्रमाणे लेखन पद्धती यावरती सुद्धा मुस्लिम किंवा मुघलांचा प्रभाव जास्त होता. तो प्रभाव कमी करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक नवीन लेखन प्रशस्ती नावाचा ग्रंथ बाळाजी औजी यांना लिहिण्यास सांगितला. त्याचप्रमाणे फारसी भाषे जे काही मराठी किंवा संस्कृत भाषेवर येणारे जे काही प्रभुत्व होतं ते सुद्धा जास्त होतं. ते सुद्धा कमी करण्यासाठी रघुनाथ पंडित यांनी राजव्यवहार कोश हा ही शब्दकोश तयार केला. अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवराज्याभिषेक केल्यानंतर फक्त राज्याभिषेक नाही तर इतर काही गोष्टींमध्येही भरपूर बदल करण्यात आले.